नमस्कार, स्वागत आहे तुमचे नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत डाळींचे फुनगे. तर डाळ घेतलेल्या आहेत मी, चणा डाळ, मूग डाळ आणि उडीदाची डाळ, तीही कमी प्रमाणात. थोडेसे तांदूळ देखील घेतलेले आहेत. या सगळ्या डाळ्या मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 7 ते 8 तास भिजवून ठेवायच्या. 7 ते 8 तास भिजवले तर मस्त भिजतात. हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून बघा. एकदा बनवला तर परत परत बनवशाल. तर आता आपण लसूण, अद्रक, जिरे, तिखटसाठी मिरची हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ. या पदार्थाचे मी तुम्हाला पुढे फायदे देखील सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघा तर मस्त बारीक झाले. आता आहे ना, आपण जेवढ्या डाळ आपण भिजवल्या होत्या ना, त्या सगळ्या आपण दळून घेणार आहोत. बघा किती मस्त झाले बारीक. आता आपण जे दळून घेतलं होतं ना, मिरची, अद्रक, जिरे, ते ना आता आपण टाकून घेऊ. तिखटाचे जसे प्रमाण पाहिजे असले तसे टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घेऊ. आता चवीनुसार मीठ. नंतर सगळं एकजीव करून घेऊ. हे जे फुनगे आहेत ना, ते लहान मुलांना भरपूर आवडतात, कारण त्याचं चव एकदम छान लागत असते. आणि ते जर काही खायला नाटकी करत असतील तर हे बनवून खाऊ घाला, त्यांना खूप आवडेल. त्यानंतर ना मस्त बारीक कट केलेला कांदा टाकू. कांदा टाकल्यानंतर तर चव अजूनच छान होते, म्हणून कांदा टाकायला अजिबात विसरायचं नाही हो. तव्याला मस्त तेल लावायचं आणि बनवायचे मग फुनगे. मला हातानेच मस्त गोल गोल बनवता येतात, म्हणून मी हातानेच बनवते. चला तर मग आता मी तुम्हाला याचे फायदे सुद्धा सांगून देते. प्रोटीन भरपूर मिळतं, पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं, फायबर जास्त, भूक कमी लागते. हेल्दी स्नॅक ऑप्शन म्हणू शकता तुम्ही. जंक फूडपेक्षा चांगलंच आहे. एनर्जी देते, कमजोर वाटत नाही. बघा तर किती फायदे आहेत. आणि हे असं डाळा वगैरे लहान मुलांना आहे ना खायला आवडत नाही. असं काही बनवून खाल्लं तर आवडीने खातील, म्हणून एकदा तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. जर अशाच मस्त नवनवीन रेसिपीज पाहिजे असतील ना, तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करा. बघा तर रेडी आहे आपले डाळींचे फुनगे.